पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी हो झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती मागू नको आधार शोध तुझं तू दाड घालू नको तू साध कुणाला तुझ्या हातीन दोर जरा लागू दे जोर तुझा दिसू दे रंग जगाला होर पुढा तू सोड निराशा परत करा आमच्या ठेवी हक्काच्या सचिन भैया तुम आगे बढ़ो सचिन भैया तुम आगे बढ़ो पाय फुफाटा रुतल काटा दिसल वाट तुझी झोकून आशा चालत राहतू गाडून टाक भीती माझे पैसे अडकलेले आहेत माझे इंजिओग्राफी झालेली आहे माझे अपिंडाचे ऑपरेशन झालेलं आहे मला रुपये मला खर्चाला नाहीये मी लोकांच्या पाया पडतोय आणि मी माझ्या लय माझ्या कुटुंबाचे एकदम हाल करून रुपये पैसा माझा गोळा करून मी ठेवीदारी केलेली आहे माझ्या पैशाला माझ्या मुलीचं लग्न आहे माझ्या मुलाचं लग्न आहे माझ्या नातीचं लग्न आहे याच्यामुळे मी ठेवीदार केलेली आहे आणि मी वाचता मर्दा वाचून मी लोकांनी मला वाचून दिले आणि ठाकरे दादाचे पैसे माझ्याकडे 2 लाख रुपये माझ्याकडे उधारी आहे त्यांची मी कशासाठी मी देईन आणि जयमितीचे सुद्धा माझ्याकडे पैसे आहेत मी कशासाठी मी पैसे देणार आहे मी माझं ऑपरेशन केलेलं आहे आणि माझी विनंती आहे माझी कळकळती विनंती माझ्या ऑपरेशनसाठी माझे पैसे माझी ठेवीदार माझी ही माझी विनंती हा व्यक्ती काय करत होता आणि कसा रुपये केलेला आहे हे सर्वांना सांगायची गरज नाहीये या आंदोलनातून एकच आमची मागणी राहील की अशा गोरगरीब कासम मामू एक खूप म्हणजे दिवसापासून हमाली म्हणजे मेहनतीचं काम करणारं व्यक्तिमत्व आणि संसार आपला ह्या कमी पैशातून कसा चांगला चालवता येईल कसा प्लॅन करता येईल कसे आपल्या नातीचे आपल्या लेकरा बाळांचे लग्न कार्य घरदार आपण कसं नियोजन केलं जाईल यासाठी कासम मामूनी एकदम घामाचा पैसा एक रुपया घामाचा पैसा गोळा करून या बँकेच्या विश्वासावर व सुरेश कोटे यांनी दाखवलेल्या विश्वासावर मामू प्रवृत्त झाले की बाबा बँकेमध्ये माझा सुरक्षित पैसा राहील आणि मी चांगल्या पद्धतीने काम करील आज अशी परिस्थिती आहे की मामूचे 1-2 ऑपरेशन झालेले आहेत त्यांना हमालीसारखा एक हार्ड व्यवसाय किंवा हमालीसारखा आता परत करता येत नाही आणि पैशाचं उपलब्ध होण्याचं किंवा पैसा कमवण्याचं साधन संपलेलं आहे अशा व्यक्तीचे असे आपल्या तालुक्यामध्ये खूप असे बचत ठेवणारे नुसते ठेवीदारच नाही तर कोणाची मुलगी आहे 7 वर्षाची आणि आपण तिचं लग्न ऐन टायमाला आपल्याकडे पैसा असेल नसेल अशा निवेदनाने आणि ज्ञानराधाने 2-3 टक्क्याच्या जास्त लालूच देऊन लोकांच्या संपर्कात येऊन लोकांना जे वाईट म्हणजे एक व्याजाचं आम्ही दाखवलं आणि याच्यामध्ये फक्त व्याजाचंच म्हणता येणार नाही की असे काही कुटुंब आहेत की त्यांचा पैसा घरामध्ये सुरक्षित राहू शकत नाही मामूने 10,000 जर ठेवले घरामध्ये तर लहान मुलगा येऊन केव्हा 5,000 रुपये घेऊन जाईल याचा भरोसा नाही मामू बरोबर आहे ना त्याच्यामुळे आपले पैसे आपल्या सहीवर निघते असं मामूचा विचार होता पण परिस्थिती खूप बेकार तयार झाली आज मामूवर एवढा वाईट प्रसंग येणारे असे खूप ठेवीदार आहेत प्रत्येक ठेवीदारांना आपल्या भाषेमध्ये आपल्याला मन मोकळेपणाने जे काही तुमचा त्रास आहे जो प्लॅन होता ज्याच्यासाठी पैसे ठेवले ते तुम्ही मोकळ्या मनाने मांडायचे विशेष व्यवस्थितच बोलावं असं काही नाहीये जे तुम्हाला वाटतं ते तुम्ही मांडू शकता काका हा आता बलबीन तांबे सर त्यांचं मनोगत मांडते त्यांना माझं नाव आहे बलबीन पंजाबाद तांबे मी राहणार राक्षस भवन इथला आहे
मी पै करून आपल्या विश्वासाने ज्ञानराजामध्ये मी ठेवी ठेवली. माझ्या दवाखान्याच्या खर्चासाठी मी पै करून ठेवली होती. पण त्या सुरेश कुटेरी जवळजवळ 8-9 महिन्यापासून आता 15 दिवसाच्या तारीख ते तारीख आतापर्यंत दिलेली आहे. आम्ही आशानेच जगत आहोत. आम्हाला वाटलं की आमचे पैसे पुढे आता नाही, उद्या मिळतील, उद्या नाही, परवा मिळतील. आमच्या दवाखान्याचा खर्चही नाही, काहीच नाही. आमची आशाची भ्रमनिशा झालेली आहे. तरी लवकरात लवकर आम्ही आमचे पैसे आम्हाला परत मिळावे एवढीच आमची अपेक्षा आहे. हॅलो, आम्ही उठतो मी खोल्याच्या वाडीची महिला आहे. 5 लाख रुपये टाकलेले आहेत. आम्हाला घर सुद्धा नाही राहायला. आणि तुम्ही असे एकोट्याने अशी लालच दाखवली आम्हाला की आता काही लोकांना तर टोकन वाचले. आता देतात मग देतात. कर्मचारी सुद्धा आम्हाला फोन करीत की आम्ही आता नाही काकू, नंतर देऊ, आज नाही उद्या देऊ. काही टोकन वाचले. आणि काही तर तुम्हाला काय सांगू, आम्ही अशी गडबड झाली बँकेत जर आले तर काही लोक तुम्हाला काय सांगायचे गाड्या घेऊन आले. आम्ही एवढे घेऊन आलो, आम्ही पुढे पैसे घेऊन आलो, बँकेत टाकायला लागलो. कशाला करतात? तुमच्या पैशाला काही भीती नाही. असं करून आम्ही आता 6-7 महिने झाला आम्ही दम काढलाय. आम्ही उचलतो आम्हाला करता सुद्धा येत नाही, बसता सुद्धा येत नाही. आम्ही काय आमचा आम्हाला नोकरदार नाही, काय आम्हाला उद्या खायची पंचायत आहे. खोल्याच्या वाडीची मी कुठे म्हणून नारायण कुठे. मुलं वेगळी निघाली आणि आमच्या खाण्यापिण्याचा प्रश्न म्हणून 2 एकर जमीन मला दिली. ती 2 एकर जमीन जरा अडचणीची होती म्हणून म्हणलं म्हातारपणात आम्हाला काही जमीन होणार नाही म्हणून ती विकून टाकली. आणि ते 2 एकर जमिनीचे पैसे जे आले ते आम्ही फक्त एकच वेळेस व्याजाचे पैसे उचलले. बाकी सगळे ठेवीदार ठेवी ठेवली. आणि आम्हाला आम्ही दाखवलं की इतके टक्के आमच्याकडे व्याज आहे, तुम्ही बिनधास्त राहणे आणि व्याजावर तुमचं उपजीविक होईल अशा हेतूने पुढे आम्हाला दुखणं सुरू झालं. दुखण्यातून बी काही 5-500 रुपये प्राप्ती व्हायना. आणि जे चालू आहे ते चालूच आहे दुखणं माझं. रोज म्हणलं तर मला 200 रुपयाचे गोळ्या लागतात. आणि आता कुठं जावं, आपली पिढी परत मिळते का नाही या भीतीने रात्रंदिवस झोप येईना. मी 4 गोळ्या खातो, झोपेच्या गोळ्या, तेव्हा मला झोप येते. या बिकट परिस्थितीला काहीतरी सांभाळून पुढच्या नेत्यांनी माझे ठेवी जी आहे ती ठेवी परत होईल त्या हिशोबाने आपला मोर्चा साध्य झाला पाहिजे. एवढं बोलून मी माझं भाषण संपतो. शिरूरचा राजेंद्र किसन दाखणे टेलर. मी रात्रंदिवस कष्ट करून या ज्ञानराजा बँकेमध्ये पैसे ठेवले. कधी जीवाला 1 रुपया सकट खाल्ला नाही. मी कधी फिरू शकत नाही. आणि ह्या माणसाने फक्त याच्यात ज्ञानराजाचे कर्मचारी सगळे याच्यात जिम्मेदार आहेत. मी पैसे काढायला गेलो तर 2 सरने मला पैसे काढून दिले नाही. आणि प्रशासक काय म्हणतोय की तुम्ही आम्ही जिम्मेदार नाही, तुम्ही मल्टी स्टेटला परवानगी कसं काय दिली? तुम्ही कोणत्याच मल्टी स्टेटला परवानगी देऊ नका ना. तुम्ही जर परवानगी नसती दिली तर आम्ही पैसे टाकले नसते. प्रशासक कसं काय म्हणतं की तुम्ही मल्टी स्टेटला जिम्मेदार नाही म्हणून? तुम्ही परवानगी दिल्याशिवाय मल्टी स्टेट ओपन झालेत का या? याच्या प्रशासकाची जिम्मेदारी घेणे. तुम्ही महिन्याला 1 मल्टी स्टेट परवानगी ओपन होतात आणि तुम्ही कसं काय तुम्ही कुठल्याला जिम्मेदारी करतात? परवानगी कसं काय दिली? त्याच्यामुळे यांनी प्रशासक संस्थांनी जिम्मेदारी घ्यावी ही माझी विनंती. आणि अक्षरशः मी 1 रुपया सकट काढला नाही. हॅलो, मी लक्ष्मण सीताराम चव्हाण, राहणार कोवाडी, तालुका शिरूर जिल्हा बीड. कोवाडचा राहणार आहे. मी रुपया करून बँक आगामध्ये बाकीच्या बँकेचे पैसे काढून आणून टाकले जास्त व्याज असल्यामुळं. आणि औरंगाबादच्या बँकेच्या माणसांनी सुरक्षे म्हणून त्यांनी मला सांगितलं तेव्हा तुम्ही पैशाला काही काळजी करू नका म्हणून आम्ही तिथे खाते उघडले, पैसे टाकले. आणि आता ते फोन सुद्धा उठीत आहे. त्यामुळे आमचे पैसे अडकून पडले आहेत, तरी आमचे पैसे मिळावा.
हॅलो, मी शिरूरून बोलते. मीरा सुरेश यांची आई बोलते. माझ्या मुलीचे मुलं एकदम मुख्य आहेत. तिचे मालक शेतात होते, ते वारले. ते मुलं आज देशावर आहेत, त्यांना आज 1 रुपया सुद्धा नाही टाकायला. आज माझ्या मुलीचे पैसे लेकरासाठी कुठून ठेवलेले आहेत. त्यांनी त्याची नोंद घ्यावी आणि त्या पैशाची जबाबदारी घेऊन ते पैसे काढून द्यावे. ही माझी नम्र विनंती. मी शिरूरचा रहिवासी आहे आणि मी ज्ञानराजा बँकेमध्ये 5 लाख रुपये घराच्या कामाकरता टाकले. परंतु हे सर्व ठेवीदाराचे पैसे मिळत नसल्यामुळे माझी सर्व जनतेला आणि ठेवीदाराला एक विनंती आहे आणि शासकीय कर्मचारी आणि खासदार आमदार यांनी सर्वांनी दखल घ्यायला पाहिजे. मंत्रालयापर्यंत हा लढा जायला पाहिजे आणि सर्वांच्या ठेवी परत मिळण्याकरता प्रत्येकाचे घराचे काम आहेत. कोणाच्या मुलीचे लग्न आहेत, कोणाच्या जमिनीचे येतं, कोणाचे शिक्षणाचे येतं, कोणाचा आजार आहेत. अनेक समस्या प्रत्येकाच्या पाठीमागे आहेत. तरी ह्याच्यासाठी जर ह्या लढ्यातून जर नाही आपल्याला पैसे मिळाले तर सर्वांनी मिळून केस टाकून सुरेश कुटे आणि अर्चना कुटे यांना अटक कशी होईल आणि संचालक आणि कुलकर्णी यांना अटक होऊन त्यांच्या सर्व मालमत्ता जप्त करून आपल्या सर्व ठेवी परत मिळण्याकरता शासनाने दखल घ्यावी आणि हाच लढा कायम ठेवावा आणि सर्व ठेवीदारांनी पाठीमागे राहावा. 1 अन् 2 4 माणसाचे काम नाही. जर प्रत्येकाने घरात घुसून नसेल बाहेरून दारातून बघत राहिले तर पैसे मिळणार नाही. 1 लाखावाल्यांनी मोहरा जायचे, कोटीवाल्यांनी घरात बसायचं हे चालणार नाही. सर्वांनी रस्त्याला येऊन उतरायला पाहिजे आणि शासनाला लढा देऊन पैसे परत कसे मिळतील याची दक्षता घ्यायला पाहिजे. प्रत्येकाचे फार हळहळायचे आणि याचे पैसे मी सोलापूर जिल्ह्यात नोकरी करून इथं शिरूरमध्ये आणून टाकले आणि ह्या सुरेश कुटे आणि अर्चना कुटे 2 माणसं फार जबाबदार आहेत. याची दखल घेऊन पैसे शासनाने मिळून द्यायला पाहिजे. यांच्या ठेवी मदत करण्याकरता त्यांच्या प्रॉपर्टी जप्त करायला पाहिजे आणि सर्वांचे पैसे परत करायला पाहिजे अशी शासनाला माझी विनंती आहे. आणि सर्व कलेक्टर असो, पोलीस खाता असो, सर्वांनी दखल घेऊन पोलीस खात्याने चौकशी करून त्यांच्या सर्व प्रॉपर्टी जप्त करून ज्ञानराजा मल्टीटेकच्या ठेवीदाराचे पैसे परत करण्याकरता सर्व सहकार्य करावे ही माझी विनंती. आज या ठिकाणी जे आंदोलन आपण उभं केलेलं आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मी सुखदेव साहेबराव केदार वारलीचा राहणार आहे आणि माजी सैनिक आहे. ज्या वेळेला आम्ही बँकेत फक्त साधारण काम करायला जायचो त्यावेळेला तिथल्या मॅनेजमेंटच्या लोकांनी आम्हाला भूलथापा दिल्या आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे एक आहे की संसार म्हणला का लालची आला. याच्यामध्ये लालची शिवाय कुठलाही व्यक्ती संसार करू शकत नाही आणि जास्त व्याजाची लालच दाखवून त्याच्या हवेसापोटी ठेवीदार आम्ही 80 फूट बर्फामध्ये ड्युटी करून कधी कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा कुठल्याही प्रकारची काही लालच न धरता जे रिटायर झालेले पैसे आम्ही आणून ज्ञानराजामध्ये काहीतरी पुढे करू या हेतूने ज्ञानराजामध्ये आम्ही हे पैसे ठेवले होते. परंतु मॅनेजमेंटने आमच्याशी गोड बोलून आमचा विश्वासघात केला. याच्याबद्दल सर्व प्रशासनाला आमची पब्लिक तर्फे सगळ्या ठेवीदारातर्फे एक विनंती आहे की प्रत्येक ठिकाणी आमच्या पाठीशी उभा राहून आम्हाला मदत करून ठेवीदाराचे पैसे सगळे कशा रीतीने मिळतील याबद्दल सर्व पब्लिक सर्व शासन यांनी आम्हाला मदत करावी एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. मी शिरूर कासारमधून आहे आणि माझी अशी परिस्थिती आहे की माझे मिस्टर कोविडमध्ये एक्सपायर झालेले आहेत आणि माझ्याकडे जे पैसे होते ते मी सगळे बँकमध्ये ठेवले आहेत. माझी मुलगी यंदा 11वीला शिक्षण घेत आहे. त्या शिक्षणासाठी मी पुढील शिक्षणासाठी पैसे ठेवल्यामुळे माझे पैसे मला परत मिळावा ही विनंती आहे. आणि माझी परिस्थिती अशी आहे की सगळं माझं व्यवस्थित
भाड्यानेच आहे सगळं माझं. जे काही मी काम करते ते सगळं माझ्या मुलाबाळासाठी करते आणि माझे पैसे परत मिळावे हीच विनंती आहे. आपले 50,000 असो 1 लाख असो कोणी घरात बसू नये, सगळ्यांनी सहकार्य करावा आणि सगळे आपापल्या ठेवी परत द्यावा एवढीच विनंती. बरोबर आहे, ताईंनी खूप चांगला संदेश दिला आहे. शिरूर शहरातील सर्व उमऱ्या गणित लाख रुपये का होईना ज्ञानराजाच्या विश्वासावर ठेवले आहेत, परंतु कुणीही जास्तीत जास्त बाहेर येत नाहीये. या अशा व्यथा गोरगरिबांच्या, खरं तर या ठिकाणी असं वाटत असेल हे मोठ्या लोकांचे पैसे आहेत, परंतु खरंच खूप गोरगरिबांचे देखील या बँकेमध्ये पैसे आहेत आणि त्यांना त्या पैशांची अत्यंत गरज आहे. हा आपल्या जिल्ह्यासाठी खूप ज्वलंत विषय झालेला आहे. त्यामुळे सर्वांनी या आंदोलनाला सहकार्य करावं. यानंतर ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी स्वतःहून पुढे यावं. नसता प्रमुखांचे प्रत्येकाला या ठिकाणी विनंती करण्यात येणार नाही. ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी या ठिकाणी येऊन 2 शब्द आपलं मत व्यक्त करावं. बोलतोय, ऊस फोडून पैसे टाकलेले आहेत, धान गाळून पैसे टाकलेले आहेत, रक्ताचं पाणी केलेलं आहे, रात्रीचा दिवस सुद्धा केलेला आहे. अशा परिस्थितीत पैसे टाकलेले आहेत, तरी माझे पैसे परत करावा हीच माझी शासनाला जबाबदारी आहे. त्यांची गाडी काढून द्या, हॉस्पिटलची गाडी. प्रॉब्लेम असल्यामुळे एका गाडीला वाट करून देण्याची सर्व ठेवीदारांना विनंती करण्यात येत आहे. त्यांनी या ठिकाणी येऊन आपलं मत मांडावं. आपलं मत मांडण्याची कृपा करावी. ज्ञानराधा पतसंस्थेच्या संचालकांनी आणि संस्थापकांनी अनेक वर्ष ठेवीदारांचा विश्वास जिंकून मोठा उद्योग उभारून बीड जिल्ह्याच्या जनतेचे पै गोळा करून एक मोठा उद्योग उभारला होता. परंतु त्यांनी काय केलंय आपल्याला काही माहित नाही. आपल्या पतसंस्थेचं जे घोटाळा झालेला आहे त्यामुळं पै प्रत्येकाची गेलेली आहे आणि ही बीड जिल्ह्यातलीच जनता आहे, काही जिल्ह्याच्या बाहेरची नाही किंवा बाहेरची अनेक जनता असेल. प्रत्येकाने कष्टाचा पैसा मुलाबाळांच्या शिक्षणासाठी, मुलाबाळांच्या लग्न कार्यासाठी, म्हातारपणाची काठी म्हणून साठवून ठेवलेला असतो. हा पैसा कुठं गेलेला आहे त्याची SIT मार्फत चौकशी व्हावी. बीड जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींनी सुद्धा या जनतेचा आवाज ऐकावा आणि प्रशासनाला विनंती करून मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय जाऊन SIT चौकशी लावून या संचालकांनी गुंतवलेली रक्कम कुठं गेलेली आहे, कशी गेलेली आहे, ती पुन्हा कशी सभासदांना मिळेल, ठेवीदारांना मिळेल याच्यासाठी सर्वांनी कार्यवाही करावी अशी मी प्रशासनाला नम्र विनंती करतो. तसंच लोकप्रतिनिधींना सुद्धा विनंती करतो की हा आपली जनता आहे, हे काही कोणी लोक नाही. या आपल्या जनतेचा हा विषय लक्षात घ्या आणि ऐनवेळी इतर विषय मांडण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाशी एकरूप व्हा. या जनतेचं कष्ट दुःख ओळखा आणि हे पैसे प्रत्येकाचे सर्वसामान्य जे महिला, कष्टकरी, शिक्षण घेणारे, नोकरदार, ज्येष्ठ नागरिक यामध्ये मोठ्या संख्येने येतं. तो पैसा मिळावा यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असं मी सगळ्यांना विनंती करतो. ज्ञानराधा ठेवीदार एकजुटीचा आमच्या ठेवी. सर्वांनी या ठिकाणी पांगून बसायचं आहे. मागून आपल्या गाड्या चाललेल्या आहेत. एकच गाडी फक्त त्यांचा दवाखान्याचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण या ठिकाणी जाऊन दिले आहे. बाकीचा रस्ता रोको आपला जवळपास पूर्णपणे बंद आहे. सर्वांनी ठेवीदारांनी मागे सरकून बसण्याची कृपा करावी. सर्व महिलांनी या ठिकाणी येण्याची कृपा करावी. सर्व महिला व ज्येष्ठ परिस्थिती व्हायची आमची दिसत नाही. 2 लाख रुपये काय करता तो निघून गेला. मला देतो पाड्याला दिले नाही. आमची इतकी परिस्थिती ना मात्र कोण नाही. लेख नाही, बाळ नाही, काय ना. आम्ही एक वाढला त्याचे पैसे आम्ही टाकले. आम्हाला वाटलं की मिळते पैसे म्हणून आम्ही गैरबाजूने ठेवले. पैसे 2 लाख काही नाही. बघा, अत्यंत म्हाताऱ्या आजींचे
त्या ठिकाणी परिस्थिती बिकट असताना, मुलगा एक्सपायर झालेला असताना देखील त्या ठिकाणी पैसे ठेवलेत. आज यांनी आपला उदरनिर्वाह कशा प्रकारे चालायचा हा खूप ज्वलंत विषय आहे. त्यामुळं सर्व ठेवीदारांनी समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. आपला लढा असाच चालू राहणार आहे. ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी समोर येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. इकडे तोंड करा, समोर तोंड करा. मी विठ्ठल शंकरराव आगाम, राहणार बारगजोड, तालुका शिरूर. मी 32 वर्ष माध्यमिक शिक्षक म्हणून सिंधुदुर्गात नोकरी केली आणि रिटायर सेवानिवृत्त झाल्यानंतर विशेष आजारी असल्यामुळं शिरूर मी कायमस्वरूपी वास्तव्यासाठी निवडलं आणि मेडिकल सुविधा सहज उपलब्ध होती. आणि म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतर जी काही पुंजी मिळते कर्मचाऱ्यांना, आम्ही जुने असल्यामुळं त्यावेळेला काही एवढे आता पैसे मिळत नव्हते. जे मिळाले एवढे पैसे आले आणि ज्ञानराधामध्ये ठेवले. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी होती, त्यावेळेला ज्ञानराधाचं ऑफिस आम्ही राहतो त्याच्या समोरच होतं, जवळ. जाण्या येण्यासाठी ते चांगलं राहील या दृष्टिकोनातून विचार केला आणि ती कर्मचारी मंडळी आमच्या समोरच राहायला सुद्धा तिथंच होती. ते आमच्याकडे यायचे, आम्ही त्यांच्याकडे जायचो. अशा या वातावरणामुळं आम्ही त्यांच्या आमिषाला बळी पडतो. आणि परत जे काही सेवानिवृत्ती दर महिन्याला यायचे असं करून 1,000, 500, 5,000, 10,000 रुपये झाले की ते बँकेमध्ये टाकायचे. असं करत करत बरीचशी रक्कम त्या बँकेमध्ये जमा झाली. आता नंतर ज्या वेळेला त्या पैशाची गरज भासू लागली, आता माझं इथं आल्यानंतर बायपास झालं. आता सध्या दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन करण्याची वेळ आलेली आहे, परंतु सर्व पैसे त्या बँकेमध्ये अडकून पडलेले आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा की माझ्या मुलाची मुलगी, तिचं लग्न मी यावर्षी ठरवलं. आता मे मध्ये लग्न होणार होतं, परंतु ज्ञानराधाचे पैसे येतील आता येतील म्हणजे 20-22 लाख रुपये. त्याच्यामुळे ते पैसे मिळाल्यानंतर अगदी व्यवस्थितपणे आपण लग्न करायचं हा विचार करून मी ती रक्कम ठेवलेली होती. आणि ऐन वेळेला पैसे आज देऊ उद्या देऊ, अक्षरशः जी समोरची पार्टी लग्न ठरवलेली होती त्यांच्या हातापाया पडून बाबा आता लग्न न करता आपण दिवाळीच्या नंतर लग्न करू अशी त्यांना विनंती केल्यानंतर तो लग्नाचा कार्यक्रम आम्ही पुढे दिवाळीच्या नंतर ठरवला. तर अशा प्रकारे या ज्ञानराधामुळे ही माझी वैयक्तिक अशी अडचण निर्माण झालेली असे हे जे हजारो लोक आहेत अशा प्रत्येकाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत. कोणाचे मुलं शिकतायत, कोणाच्या मुलींचे लग्न आहेत, कोणाच्या घराचं बांधकाम चाललेलं आहे. आता मगाशी जे रोजंदारीने किंवा 1-1 रुपया गोळा करून हमाली करणारे जे आता गृहस्थ आपल्या समोर बोलले, तर अशा लोकांचाच पैसा या बँकेमध्ये जास्त आहे. आणि दुसरी एक दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की या बीड जिल्ह्यामध्ये, बीड जिल्हा मराठवाडा फार मोठा रोग लागलेला. 8-10 मल्टीस्टेट अशा आहेत की लाखो लोकांचे पैसे त्या मल्टीस्टेट मध्ये आहेत, तरी देखील प्रशासन, लोकप्रतिनिधी कोणीही त्याबाबत एक शब्दही कुठं बोललेला ऐकलेला नाही. तेव्हा हे फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. फक्त निवडणुका आल्या की मग लोकांना, लोकप्रतिनिधींना जनतेची आठवण होते. पण या वेळेला सुद्धा त्यांनी या गोरगरीब जनतेला थोडं सहकार्य करायला काही हरकत नव्हती, पण असं सहकार्य अजूनही झालेलं नाही. तरी मी आपल्या सर्व ठेवीदारांच्या वतीने या लोकप्रतिनिधींना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी सुद्धा थोडं यामध्ये जर सक्रिय सहभाग जर घेतला आणि वरून जर काही प्रशासकीय बाबीचा दबाव जर वरून आणला, तर हे सुरेश कुटे म्हणजे काय दुसऱ्या देशातून आलेले आहेत काय आपल्याच जिल्ह्यातले आहेत ते, त्यांची आज एवढी मोठी प्रॉपर्टी, असे लोक सांगतात की 2 ठिकाणची प्रॉपर्टी विकली तर सगळ्यांचे पैसे दिले भेटतील आणि ज्ञानराधा बँक परत सुरू होईल. काही लोक असे सांगतात की अशी प्रॉपर्टी आहे की त्यावर एवढं कर्ज घेतलेलं आहे की ती प्रॉपर्टी विकली तरी शासनाचं बँकेचं कर्ज मिळणार नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येतात. तरी यासाठी जे लोकप्रतिनिधी, प्रशासन यांनी या गोष्टीकडे लक्ष देऊन गोरगरीब जनतेचं कसं त्यांना संरक्षण देता येईल
त्यांची आर्थिक सोडवणूक कशी करता येईल या दृष्टिकोनातून प्रयत्न करावेत अशी मी पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने त्यांना विनंती करतो. त्यानंतर दुसरी गोष्ट, पोलीस डिपार्टमेंट आहे. अर्थात इथले आपले पोलीस डिपार्टमेंट हे अगदी आपल्या बरोबरच आहेत, परंतु आज त्या बीड मध्ये जे सुरेश कोटीची जर तैनात बघितली तर ते पोलीस कोठडीमध्ये आहेत असं कोणी म्हणणार नाही. सगळ्या सोयी त्यांना उपलब्ध आहेत. त्यांना पेपर वाचायला आहेत, त्यांना मोबाईल वापरायला आहेत, त्यांना घरचं बिस्लरीचं पाणी प्यायला आहे, त्यानंतर घरचं जेवण आहे. असं मला माहीत, असं ऐकून मला माहीत आहे, मी तिथे प्रत्यक्षात गेलेलो नाही. मग हा भेदभाव पोलीस डिपार्टमेंटने सुद्धा करता बरोबर नाही. कारण पोलीस कोठडी म्हणजे कोठडी ती सर्वांना सारखीच मिळाली पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे अशा ह्या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व लोकांनी जर आता ही जी चळवळ चाललेली आहे ही चळवळ अतिशय पोटतिडकीतून चाललेली आहे. ज्ञानराजा विषय आज संघर्ष ग्रुपवरची बातम्या येतात. अहो, लोक झोपेतून उठले की देवाचं नाव घेत नाहीत, माझ्या मोबाईल हातात घेतात. 1 वर्ष जाग आली तरी मोबाईल हातात घेतात. काय येतात अपडेट आलं, सकाळी उठले तरी मोबाईल हातात, काय आज बातमी आहे. म्हणजे अशा प्रकारे सर्व लोक अगदी या आर्थिक बाबतीत धास्तावलेले आहेत. तेव्हा मी परत एकदा या महत्वाचे म्हणजे लोकप्रतिनिधी आहेत लक्षात घ्या. कारण शेवटी आपले ते लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये त्यांनी जे जनतेला आधार देणं गरजेचं आहे. तेव्हा ही आणि आपली जी आता ही आज या संघर्षामध्ये जी संघर्षाची नेते मंडळी आहेत त्यांनी सुद्धा हा लढा अतिशय चांगल्या प्रकारे पुढे चालवलेला आहे. आणि लोकांचे पैसे मिळेपर्यंत त्यांनी सुद्धा अशाच प्रकारचा लढा पुढे चालू ठेवावा अशी मी त्यांना परत एकदा विनंती करतो. आणि सगळ्यांच्या ठेवी परत सर्वांना मिळतील अशी अपेक्षा करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हॅलो हॅलो या ठिकाणी मी संदीपान गोविंद बारगजे पिंपळनेर या गावचा रहिवासी असून मी दोन्ही पायाने दिव्यांग आहे. आणि या दिव्यांगाच्या कष्टातून मी आज 25 दुकान आपल्या भूमावर या ठिकाणी चालवत आहे. आणि अगदी 10 रुपयापासून मी या ठिकाणी 10 रुपये गोळा करून या ज्ञानराजा बँकेमध्ये या ठिकाणी पैसे टाकलेले आहेत. अनेक वेळा या ठिकाणी चक्रा मारल्या, चक्रा मारून या ठिकाणी कटाळलेलो आहे. तरी या बँकेच्या कर्मचाऱ्याला आणि आपल्या या संस्था चालकांना कुठेही जाग येत नाही. अहो, अपंगाने सुद्धा तुम्ही या ठिकाणी पैसे खातात, याचा विचार करा जरा थोडा. हे बघा, यांना सुट्टी कुणी देऊ नका. आपण सगळे एकजुटीने राहा आणि सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. उद्या आपल्याला मुंबईपर्यंत जायची वेळ आली तरी मी स्वतः या ठिकाणी मुंबईपर्यंत पण या ठिकाणी जाण्याची माझी तयारी आहे. कारण मी या ठिकाणी कष्टातून या ठिकाणी पैसे या ठिकाणी भरलेले आहेत. आणि आज या ठिकाणी मला 1 रुपयाही येणार नाही. मला या ठिकाणी मला एकच मुलगा आहे. आणि माझा मुलगा शिरूर या ठिकाणी टाकलेला असताना मला पैसे कमी पडले. त्यामुळे माझा मुलगा मी जिल्हा परिषद शाळेमध्ये टाकलेला आहे. आणि सर्वांना विनंती आहे, सर्वांचे कळकळीचे पैसे आहेत आणि सर्व शेतकऱ्यांचेच आहेत. आणि यांनी कुणाचे पैसे ठेवू नका. कारण आपण सर्वजण एकजुटून जर झाला तर आपले पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. परंतु आपली एकजूट जर नसली तर कुणाचेही पैसे मिळणार नाहीत. आपल्याला जरी मुंबई दिल्लीपर्यंत जरी वेळ आली तरी कोणीही मागे सरकू नका. आणि सर्वांनी या ठिकाणी सहकार्य करायचं आहे. आपण काही कुणाच्या चोऱ्या करून या ठिकाणी पैसे या ठिकाणी भरलेले नाहीत. आपल्या स्वतःचे कष्टाचे आहेत. त्यामुळे आपल्याला कुणाला घाबरायची गरज नाही. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय महाराष्ट्र. सोपान काका मोरे यांना मी विनंती करतो, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी खरंच एक खूप मन हेलावून टाकणारी गोष्ट आहे. आणि या शिरूर शहराचं शिरूर ग्रामीण भागातील लोक आहेत. या ज्ञानराजा मल्टीस्टेटची सुरुवातच त्यांनी इतकी सुज्ञ केली
की त्यांनी ज्ञानराधा नाव असं ठेवलं. साहजिकच लोक तुमच्यावर 100% विश्वास ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. या शिरूर मधील जनतेने तुम्हाला इतकं डोक्यावर घेतलं, आर्थिक सह इतकं डोक्यावर घेतलं की त्याचा काही हिशोब नाही. एवढं मोठं तुम्हाला मोठं केलं. तुमची बँक, तुमची मल्टीस्टेट एवढी सुधारित करून ठेवली. यातील काही लोकांना अश्रू अनावर होत आहेत. वेगवेगळ्या पद्धतीने तुरपुंजी करून त्यांनी ह्या ज्ञानराधामध्ये पैसे ठेवलेले आहेत. काही लोकांनी याच्यात 25,000 ते 30,000, 40,000, 50,000पासून रक्कम ठेवलेली आहे. काही लोकांनी बैल विकलेले आहेत, म्हशी विकलेल्या आहेत, शेळ्या विकलेल्या आहेत, काही अपंग आहेत. या भाऊनी त्यांच्या जीवाला माहीत की कसे पैसे कमवले आणि ह्या ज्ञानराधामध्ये कसे पैसे ठेवले. या हरामखोर कुटेला समजलं पाहिजे, या बिनलाजाला लाज वाटायला पाहिजे. हरामखोराला याने या लोकांना व्यथित झालेला आहे. दलिंदर हा कुठे, तू तुझ्या कुठल्या तरी वेगळ्या जीवनात जर जगत असतील हे थोड्या दिवसात तू हा विषय संपून टाक, अन्यथा ही गोष्ट तुझ्या फार जीवावर बेतणारी आहे. कारण नको त्या लोकांना तू व्यथित झालेला आहे, नको त्या लोकांचे अश्रू अनावर करायला लागलेला आहे. तुला लाज वाटायला पाहिजे. सुरेश कुठे, तू प्रामाणिक असतास, प्रामाणिक होतास म्हणून तुला या लोकांनी जवळ केलं. हळूहळू तू या लोकांचा विश्वास संपादन केला आणि या लोकांच्या गळ्याभोवती तू खूप मोठा नाग आणून ठेवलास. हरामखोरा हे लोक फार गरीब आहेत. या लोकांना हे लोक तुला माफ करणार नाहीत. माफ करण्या अगोदर खरंच हा विषय एवढा मोठा होऊन बसलेला आहे. या विषयाचं कालच्या अधिवेशनामध्ये विद्यमान आमदार साहेब यांनी हा विषय अधिवेशनामध्ये प्रश्न तारांकित करायला पाहिजे होता, पण त्यांना देखील अजून जाग आलेली नाही. असंख्य लोक या विळाख्यात अडकलेले आहेत. खूप गोरगरीब लोक आहेत. यांचे पैसे, ज्या लोकांचे पैसे त्या बँकेमध्ये आहेत, या गोरगरीब लोकांकडे फक्त तेवढेच पैसे होते. याच्यानंतर यांच्या पैशाचा विषय जवळपास संपलेला आहे. काही लोकांनी घर बांधण्यासाठी कुठून तरी 2-5 रुपये आणून त्या बँकेत ठेवलेले, ह्या मल्टीस्टेट मध्ये ठेवलेले आहेत. त्या हरामखोर कुठेला लाज वाटायला पाहिजे होते की त्याचे मॅनेजर बिनलाजे साला त्यांना आणावं चौकात. उलटे टांगा, तुम्ही असं आंदोलन करू नका. त्या मॅनेजर सकट उलटे टांगा यांना, ह्या दाराला बांधा उलटे. त्यांना लाज वाटायला पाहिजे होती. का अपंग माणूस होतो कुठे साहेब, आपल्या बँकेमध्ये खूप गरीब लोक येत आहेत, अपंग लोक येत आहेत, कसे कसे पैसे आणत आहेत, त्यांना अंगावर कपडे सुद्धा नाहीत आणि आपण ह्या लोकांची ठेवी ठेवलेली आहे. तुमचं काही गेम प्लॅनिंग असेल तर तुम्ही देश विदेशात जाऊन झकमारी करा, तिकडे बँक टाका, तिकडल्या लोकांना फसवा, पण ह्या लोकांना फसवू नका. हे त्याला लाज वाटायला पाहिजे. त्या मॅनेजरला सेकट तुम्ही याच्यानंतरच्या आंदोलनात त्या मॅनेजरला आणा, कारण सर्व कंडिशन, सर्व परिस्थिती त्या मॅनेजरला माहित होती की शिरूरमध्ये किती गरीब लोक आहेत, कष्टकरी लोक आहेत, ऊस तोडणारे लोक आहेत, भिगारी लोक आहेत, भंगार गोळा करणारे लोक आहेत. लाज वाटायला पाहिजे. हरामखोर कुठेला याला असं सोडू नका. मी तुमच्या बरोबर आहे. उभाळे साहेबाच्या अगोदर मला वाटतं भयासबाई ही जी कंपनी आहे यांनी जसं या ज्ञानराधाला आग लागली, गोरगरिबाच्या नरड्याला यांनी फास लावला, तेव्हापासून हे भयासबाई या बँकेच्या भोवताली येडे घालीत आहेत, येत आहेत, जात आहेत. स्वतःचं काम सोडून यांनी हा विषय खूप ज्वलंत ठेवला. त्याबद्दल त्यांचे मानव तेवढे आभार कमी आहेत. कारण भयासबाई खरं तर तुम्ही ह्या गोरगरिबांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहिलात, त्याबद्दल तुमचे मानव तेवढे आभार कमीच आहेत. मी शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने विरोधी पक्ष नेते अंबासाहेब दानवेजी साहेब यांच्या कानावर विषय घालून, जिल्हा प्रमुख साहेबांना बोलून, संपर्क प्रमुख साहेबांना बोलून हा विषय उद्धव साहेबांच्या कानापर्यंत घालतो. जेवढं मला तुमच्या बरोबर तुमच्या या दुःखामध्ये सहभागी होता येईल तेवढं मी सहभागी होतो. याचाच हा विषय 15 दिवसात या कुठेनी जर विषय मार्गी न लावला तर असाच मोर्चा डायरेक्ट मंत्रालयावर नेऊ आणि त्या मंत्राच्या गाठी धरू. त्याशिवाय हा पर्याय नाही. तुम्ही कुणी नाही आलात तरी चालेल. मी तुमच्या सर्वांसाठी या चौकामधून डायरेक्ट पायी मोर्चा मंत्रालयात नेतो आणि त्यांची तिथं गाठ दाबण्याचं काम करू. तोपर्यंत या लोकांचं त्यांना दुःख कळणार नाही, या लोकांच्या वेदना कळणार नाहीत. हे राजकारणी याच्यापेक्षा हरामखोर, त्या कुठेपेक्षा चोर मोठवले, त्याच्यामुळे हे सहजासहजी आपल्याला काही सहकार्य करणार नाहीत. पण काळजी करू नका, या हरामखोराला उलट टांगण्याचं काम मी केल्याशिवाय राहत नाही. याच्यानंतर तुमच्या प्रत्येक आंदोलनामध्ये मी 100% सहभागी आहे. माझ्या पक्षाच्या वतीने जे जे करता येईल ते मी केल्याशिवाय राहणार नाही. याच्यात काही पिकनिक गोळा करणारे लोक आहेत, यांनी काय ते पैसे घरी नेलेले नाहीत. तुमचे 2-5 रुपये एकाचे 2 व्हावात या अनुषंगाने त्यांना
त्या लोकांनी सकाळी उठून त्यांचे लेकर बाळा बघितले नाही, दिवसभर ते पाय मुडीत त्या दुकानावर त्या दुकानावर त्या दुकानावर त्या दुकानावर जात होते का की तुमचाही फायदा हो आणि आराम खोराला या लाज वाटायला पाहिजे. ज्याला आणणारच जाळून टाकायला आराम खोराला, त्याला लोकांना बोलता येणार, लोक रडत आहेत आणि तिकडे आता काहीतरी फुटाणे करून बसलाय. तर या पिगणी जमा करणार आणि सकाळपासून जे उठायचे संध्याकाळपर्यंत फिरायचे आणि त्या बँकेत जमा करायचे, त्या बिचाऱ्यांचा पिगणी गोळा करणार त्यांना लाज वाटायला लागली की बाहेर जाऊ का नको जाऊ का नको. नम्रतेची विनंती आहे सर्वांना, त्या पिगणी जमा करणार जे जे एजंट आहेत त्यांनी काय घरी पैसे नेलेले नाहीत, त्यांनी ह्या आरामखोराच्या बँकेत या मल्टीस्टेटमध्ये टाकलेले आहेत. त्यांनी नावच चुकीचं दिलं आहे, संतांचं नाव दिलं आणि लोकांना फसवायला निघाला. तुला सोडणार नाही साले, तू काळजी करू नकोस. तुम्ही सर्वांना एक नम्रतेची विनंती करतो, खचून जाऊ नका. पैसा जीवापेक्षा मोठा नाही. काही आजारी लोक आहेत, काही ऊसतोडणारे आहेत, काही मुलांचे लग्न आहेत, ज्यांना काही प्रॉब्लेम असेल, शाळेचा प्रॉब्लेम असेल, लग्नाचा प्रॉब्लेम असेल, माझा शिरूर तालुक्यामध्ये पुढेही नंबर अवेलेबल होतो, कुणीही भेटतो. तुमच्या मुलीच्या शाळेचा मुलाच्या शाळेचा प्रश्न असेल तो सोडण्याचं मी काम करतो. जोपर्यंत तुम्हाला इकडून तुमचे पैसे भेटत नाहीत, तुमच्या लग्नाचा प्रश्न असेल, दवाखान्याचा प्रश्न असेल, अजिबात लाजू नका. कुणालाही नंबर मागा, मी तुमच्या दवाखान्यापासून ते मुलांच्या शाळापर्यंत तुमच्या प्रपंचापर्यंत सगळ्या गोष्टीपर्यंत मी उभा खंबीरपणे उभा आहे. टेन्शन घेऊ नका. तुमचे पैसे जोपर्यंत निघत नाहीत तोपर्यंत भयासभाई हा लढा शांत ठेवू नका, याला ज्वलंत ठेवा. थोड्या दिवस वाट बघा आणि जर समजा यांनी काही मार्ग नाही काढला तर सध्या याची प्रॉपर्टी सरकारने, शासनाने, मंत्र्यांनी याच्या प्रॉपर्टीला डायरेक्ट निलंब करून याची प्रॉपर्टी हस्तगत करून तालुक्या वाईज करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे ती विकून ह्या लोकांना बँकेतून थ्रू स्टेट बँकेत थ्रू यांचे पैसे दिले पाहिजेत नियमाने. नम्रतेची विनंती आहे, या मोर्चातून या आंदोलनातून मुंबईपर्यंत हा विषय जाईल आणि याच्यात मंत्री सुद्धा दखल अंदाजी करतील अशी मी अपेक्षा करतो. मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. टीव्ही आमच्या हक्काच्या, परत करा परत करा. कुठे साहेबाला ही विनंती आहे की आमचे पैसे सगळे परत करावे सर. गोरगरिबाचे पैसे द्यावे. माझा मुलगा सिलेंडर उचलून पैसे जमा करून एक एक पै करून त्याच्यात पैसे टाकलेले आणि माझ्या मुलीचे पैसे, सासरवासनीचे पैसे, तर भाऊबीजीचे पैसे तुम्ही बँकेत टाकलेले आहेत. ते कुठे साहेबांनी नागपूर मॅडमनी लवकर द्यावेत. सर्व गोरगरिबांचा आशीर्वाद देऊनच ते पैसे परत केले तर त्याला आशीर्वाद भेटत, नाही तर ते नरकात जाणार आहे. ही सगळ्यांना ही कल्पनाची विनंती आहे की कुठे साहेबांनी लवकर पैसे द्यावेत. यानंतर ज्या सर्वसामान्य ठेवीदारांना आपलं मत मांडायचं असेल त्यांनी समोर यावं. यानंतर फयाज भाई यांना विनंती करण्यात येत आहे. अजून कोणी या ठिकाणी आपलं मत मांडणार आहे का? अजिनाथ भाऊ आपण मांड. आपल्या शिरूर तालुक्यामध्ये व शिरूर तालुक्यातील 60-70 ज्या शिरूर नेटवर्क मध्ये येणाऱ्या खेड्यामधील सर्व गोरगरीब कुटुंबाचे एक थोडे मेहनतीने केलेला पैसा या बँकेच्या विश्वासू पद्धतीने 10 जण ऍक्टिव्ह झाले, त्याच्यानंतर 100 झाले, 1500 झाले आणि खूप छान हा मेसेज पूर्ण तालुक्यामध्ये जाऊन या ज्ञानराधा बँकेमध्ये एवढा मोठा सुरेश शेट्टी विश्वास तयार केला की सर्वांनी गुंतवणूक ही सेफ ग्रह धरून गुंतवणूक केली गेली. आता सर्वांनीच ठेवीदारांच्या काही व्यथा ऐकल्या आहेत. खूप परिस्थिती बेकार आहे. आता हे ठेवीदार आहेत, अपंग आहेत, त्या माणसाला पैसे कमवण्यासाठी किती त्रास झाला असेल किंवा काय परिस्थिती असेल. अपंगाला लढा दिला, पण आता एफडीला लढा देणं खूप अवघड तयार झालंय किंवा पैशाच्या ठेवीला लढा देणं अवघड तयार झालंय. निसर्गाला म्हणजे त्यांनी लढा दिलाय. एक अपंग असताना आपण 2 रुपये काही ना काही पद्धतीने कमवून या बँकेमध्ये ठेवलेले आहेत. अर्थात शिरूर तालुक्याची व शिरूर तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यातील ठेवीदारामुळे शिरूर तालुक्याला 10 वर्षे मागे खेचले गेले सुरेश शेट्टीने. आर्थिक व्यवहार, कोणाला घर बांधायचे त्याची होणारी उलाढाल, कोणाचं लग्न आहे, प्रत्येक काही गोष्टीची आमिष दाखवून, जसं की एखाद्या घरामध्ये कन्या जन्मती आणि त्या कुटुंबाला, गरीब कुटुंबाला तिच्या लग्नाचं एक निवेदन असतं
आणि थोडे थोडे पैसे करून किंवा काहींना एक एक दोन दोन मुली आहेत, त्यांचा शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यानंतर लग्नाचा प्रश्न आहे. आपल्या त्या परिस्थितीमध्ये आपण कसं निवेदन लावता येईल, 10 रुपयाचे 12 रुपये कसे करता येईल, अशा सेफ पद्धतीने ठेवी ठेवण्याचं त्यांनी विश्वास दाखवला. आणि गेल्या 8 महिन्यापासून याची परिस्थिती खूप खराब अशी तयार झालेली आहे. तर या सर्व गोरगरीब ठेवीदाराला किंवा ठेवीदाराच्या वतीने, त्याच्यानंतर काही शैक्षणिक हिशोबाने उद्या 10वी 11वी झाल्यानंतर आपल्याला 10-20 हजार रुपये क्लासला भरावं लागतील, असे काही स्वप्न रंगवणाऱ्याचे स्वप्न जसे धुळीला मिळालेले गेले आहेत. तर या सर्व गोष्टीचा शासनाने प्रशासनाने मनातून आणि विचारातून या तालुक्यात खूप 500 ते 600 ठेवीदार आहेत आणि बीड जिल्ह्यातून कमीत कमी 6-7 हजार कस्टमर यांचे आहेत. आपण ठेवीदार हा शब्द देतो, पण याच्यामध्ये ठेवीदार फक्त 25% आहेत. याच्यात सुकन्या योजना किंवा आणखी कुठली मुलीसाठी वेगवेगळे नावं दिलेले आहेत चांगल्या पद्धतीचे. 5 वर्षांनी एवढे भेटतील, 10 वर्षांनी एवढे भेटतील. त्यानंतर काही रिटायर झालेले लोक, अक्षरशः केदार मामा आपल्या देशाचं संरक्षण करून बर्फातून, म्हणजे गेल्या देशाचं संरक्षण करून आर्मीमध्ये सर्व्हिस करून आपली आलेली पुंजी ज्ञानराधामध्ये 100% सुरक्षित राहील हा विचार करून त्यांचा तिथं पैसा ठेवला गेला. आज याच्यामध्ये 40% 50 ते 60 वयाचे पुढचे लोक आहेत आणि 50 वयापर्यंत रुपये करून बचत केलेली, नेमकं आपल्या दवाखान्याला म्हणा किंवा मेडिकलला म्हणा किंवा जे काही आपल्या वयानंतर दुखण्या भाण्याच्या हिशोबाने जे काही 2 रुपये लागतात, आज त्यांची अशी परिस्थिती आली की आयुष्यात त्यांनी कोणाला 2 रुपये आपल्या स्वाभिमानापर उसने मागितलेले नसतात. पण आज अशी परिस्थिती केली सुरेश शेट्टी की इथं सर्वांनी बघितलं असेल आणि आज या आंदोलनामुळे, रस्ता रोको आंदोलनामुळे खरोखर लोकांच्या लक्षात आलं असेल की काय सुरेश शेट्टी त्यांचं नाव आजपासून आपण कॅन्सल करतो. सुरेश कुटे हे सर्वांचा रोष आणि सुरेश कुटेंनी केलेलं हे सगळ्यात वाईट कार्य आहे. सगळ्यात वाईट कार्य, विश्वास दाखवून लोकांचा तालुक्यातला पैसा वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या बँकेमध्ये जमा केला आणि सुरेश कुटे यांनी स्वतः बँकेचं डायरेक्टर बॉडीमध्ये 3 ते 4च लोक येतात, नियमाने 11 लोक असले पाहिजेत. अशा गोष्टीत त्यांना परमिशन भेटलं आणि त्यांच्या मिसेस अर्चना कुटे, सुरेश शेट्टी पूर्ण मॅनेजर असतील किंवा त्यांचे कर्मचारी असेल, त्यांना योग्य पद्धतीचं एक निवेदन किंवा योग्य पद्धतीची शिकवण दिली गेली होती. एखादा काय असायचं आपल्यामध्ये शिरूरमध्ये असा प्रॉब्लेम झाला की शिरूर तालुक्यामध्ये नॅशनलाइज बँक आपल्या शहरामध्ये फक्त एकच आहे, SBI बँक. आणि ह्या बँकेमध्ये कर्मचारी कमी असल्यामुळं प्रत्येक ग्रामीण भागातल्या लोकांना छोट्या कामाला 1-2 दिवस यावं लागायचं. यांना सुरेश कुटेंनी अशी शिकवण दिली यांच्या स्टाफला की आलेल्या माणसाला चहा पाणी, त्याच्यानंतर दिवाळीला त्याला 2-2, 4-4 बदाम खारीक, त्याच्या घरी शे आले त्यांच्या संघ फोटो, ते आले त्यांच्या संघ फोटो आणि विश्वास निर्माण करत गेलं. याच्यामध्ये चांगले लोक अडकले गेले. हे असं होईल हे कोणालाही जाणवलं नाही. मी आपल्या तालुक्याच्या वतीने व बीड जिल्ह्याच्या वतीने व ग्रामीण भागाच्या वतीने मी सुरेश कुटेला माझ्या या म्हणण्यातून सांगतोय की तुम्ही जो काही बाहेर फॉरेन फंड, बीजी वगैरे या सर्व गोष्टी 6-7 महिने तुम्ही सांगत आलात आणि तुमच्या ट्युनिंगवर किंवा तुमच्या विश्वासावर तुम्ही असा विश्वास संपादन केला की आमच्यासारखे सुद्धा 7 महिने तुमची वाट बघतील की कधीतरी हे काम फायनल होईल. पण परिस्थिती आता वेगळी झालेली आहे. बीजी फॉरेन फंडचा विचार न करता सुरेश शेट्टी, सॉरी मला आता सेट म्हणता येणार नाही, माझ्या तोंडात बसलेलं मी माफी मागतो. सुरेश कुटेंनी आता फॉरेन फंड म्हणजे माझी प्रॉपर्टी सेफ ठेवून बाहेरून काही पैसा उपलब्ध करून मी तुम्हाला कसा मिळेल असं त्यांचं जर डोक्यात असेल तर त्यांनी आजपासून ते डोक्यातून काढून त्यांनी जी प्रॉपर्टी तयार केलेली आहे बँकेतून गोरगरिबाच्या पैशाची ठेवी करून कंपन्या करणं, गंगापूरचा प्लॅन्ट आहे, तिसगावचा दुधाचा प्लॅन्ट आहे, अनेक 100च्या 200च्या स्पीडने पटापट वर्षात एक नवीन फॅक्टरी तयार करणं, ज्याला 2 पिढ्या जमलं नाही असं 4 वर्षात जे केलं ते ठेवीदाराच्या पैशावर जे त्यांना जमलं. तर ह्या ठेवीदाराचा पैसा त्यांनी ठेवण्याचा न विचार करता फॉरेन फंड आजपासून कॅन्सल करून आपली प्रॉपर्टीचं करेक्शन करणे, प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन काढून मिनिमम गोरगरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे त्यांनी पैसे देण्याचा पहिला टप्पा घ्यावा असे मला वाटतंय.
जेवढं कव्हर होईल त्या पद्धतीने त्यांनी कव्हर करावे. बाकीच्या गोरगरिबाचा तळतळ घेऊ नये. आता फॉरेन फंड हे सगळे स्टाईल निवेदन त्यांनी थांबून घ्यावे. कारण 7, 8, 10 महिने आपली शिरूरची काही टीम जायची, त्या टीम मध्ये बैठक बसायची आणि फाईल एवढी मोठी असायची की चांगल्या चांगल्या तज्ञ लोकांनी ती फाईल उचकून बघितली काय, कारण त्याच्यामध्ये पानं जास्त असायचे फयाज भाई, आणि पानं भरपूर असायचे. कोणी काय ते डिटेल बघितलं नाही. 7 महिने पास झाले. आता थोडा विश्वास कमी झालेला आहे. तर आमच्या शहरातील शिरूर तालुक्यातील व ग्रामीण भागातल्या ठेवी सुरेश कुटेने कसल्याही परिस्थितीत न ठेवता गोरगरिबाच्या पैशाचं प्लॅनिंग लावे. तुम्ही जरी अटक असाल तर तुमची खूप मोठी टीम आहे, जी तुम्ही टीम म्हणत होते. आमची कोणची टीम म्हणायची पाहिजे? आमची टीम म्हणत होते. तुम्ही बाहेरच्या टीमला सध्या तुम्ही हा पैसा गोळा करून जी काही प्रॉपर्टी घेतलेली आहे ते प्रॉपर्टीचा तुम्ही निलाव करणे, त्या प्रॉपर्टीचा तुम्ही विल्हेवाट लावून गोरगरिबाचा पैसा देण्याची विनंती करतो. एवढेच माझे मी 2 शब्द बोलून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ना. हा, यानंतर सागर पाटील गाडेकर बोलतील. परत करा आमचे पैसे परत करा. परत करा ठेवीदारांचे पैसे परत करा. सुरेश कुटेचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. लबाड सुरेश कुटेचं करायचं काय? खाली मुंडक्यावर पाय. परत करा आमचे पैसे परत करा. धन्यवाद. एकजुटीचा विजय असो. एकजुटीचा विजय असो. सचिन भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. सचिन उबाळे तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज या ठिकाणी शिरूर कासार तालुक्यातील पूर्ण 94 गावं हे ज्ञानराधा बँकेखाली येत होते आणि एकूण 94 गावाच्या मिळून शिरूर कासार शाखेच्या ज्ञानराधामध्ये जवळपास 100 कोटीच्या वरती ठेवी आहेत. मी ह्या सुरेश कुटेंना एवढंच सांगेल की सुरेश कुटे साहेब, आम्ही आमच्या पद्धतीने संविधानिक पद्धतीने आम्ही लढाई सुरू केलेली आहे. तुम्हाला जर असं वाटत असेल की आज आम्ही संविधानिक पद्धतीने आम्ही पण जामीन घेऊ आणि बाहेर निघू, तर मी सुरेश कुटेला सगळ्या ठेवीदारांच्या वतीने एकच सांगेन, तुम्ही जोपर्यंत आतमध्ये आहेत तोपर्यंत सगळ्यांच्या ठेवी परत करा. जर तुम्ही बाहेर आले ठेवी देण्याचे जर प्रयत्न करून मी पुन्हा वेळ काढेल असं तसं जर म्हणताल तर आम्ही तुम्हाला पुन्हा महाराष्ट्रात रस्त्यावर फिरून देणार नाहीत. सुरेश कुटे कुठं जरी दिसले तरी तुम्हाला आम्ही रस्त्यावर फिरून देणार नाही, एवढं सांगतो. तुमची जी काय कुठले 30 गावची प्रॉपर्टी असेल, सोलापूरची असेल, ती कुठली बीडची असेल, भुसावळची असेल, भुसावळचा 1700 कोटीचा प्लांट आहे तो विका. त्याच्यावर कोणतंच कर्ज नाहीये तुमच्या. त्या प्लांटवर ते प्लॉट विका आणि सगळ्यांच्या तुमच्या फक्त 1500 कोटीच्या ठेवी फक्त ठेवीदारांच्या आहेत. बाकीचं तुम्ही स्वतःला कर्ज घेतलेलं आहे त्या बँकेतून. हे असले ठेवी लुटण्याचं काम तुम्हाला या ठिकाणी जमून देणार नाहीत. जे बाकी इथून मागं माल्ल्याने केलं ते माल्य होता ते पळून गेला. तुम्ही आमच्या ताब्यात आहेत. तुम्हाला महाराष्ट्रात कुठंच फिरून देणार नाहीत. तुम्ही लवकरात लवकर आमच्या ठेवी परत करा, एवढंच सांगतो आणि थांबतो. यानंतर दिनेश गाडेकर बोल. सर्व शिरूर कासार तालुक्यातील ठेवीदारांच्या वतीने या ठिकाणी रस्ता रोकोचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आज प्रशासनाच्या निदर्शनात शिरूर शहरात किती ठेवी गुंतलेल्या आहेत हे आणून देण्यासाठी हा रस्ता रोको करण्यात येत आहे. खरं तर शेतकरी असतील, अपंग असतील, महिला असतील, व्यापारी असतील, या सर्वांच्या थोड्या मोठ्या प्रमाणात सर्वांच्या ठेवी त्या ठिकाणी आहेत. कुठे यांच्यावर भरपूर प्रमाणात या बीड जिल्ह्याने विश्वास ठेवून आपला घामाचा कष्टाचा पैसा त्यांच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट या बँकेमध्ये सर्वांनी डिपॉझिट स्वरूपात ठेवला आहे. परंतु आज 9 महिने होऊन देखील त्यांच्या पैसे देण्याची कुठलीही मनस्थिती या ठिकाणी दिसत नाही. खरं तर गोरगरीब, कष्टकरी, महिला, अपंग, सर्व आजारी माणसं यांचा कुठेही तळतळ घेऊ नये. येणाऱ्या लवकरात लवकर पैसे सर्वांचे जमा करावेत. नसता या आंदोलनाचं स्वरूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी करण्यात येईल. मी सर्व ठेवीदारांच्या वतीने निवेदन या ठिकाणी देण्यात येणार आहे. यानंतर फयाज भाई बोलतील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की
ठेवीदार एकजुटीचा, ठेवीदार एकजुटीचा। सचिन भैया तुम आगे बढ़ो, मागवा सगळे, मागवा। आजच्या या सर्व मंत्रिमंडळी आपल्या सर्वसामान्य ठेवीदारांची ज्या पद्धतीने या ठिकाणी लुबाडणूक आणि लूट केलेली आहे, या सर्व ठेवीदारांच्या वतीनं आज शिरूर येथे ज्ञानराजा बँकेमध्ये फसवणूक झालेल्या सर्व ठेवीदारांनी या ठिकाणी रास्ता रोको करण्याचा आज या ठिकाणी रास्ता रोको गेल्या 6 महिन्यापासून आम्ही ज्ञानराजा बँकेचा लढा लढतोय। ज्ञानराजा बँकेमध्ये सर्वसामान्य लोकांचे अनेक लोकांचे प्रश्न आहे। आम्ही या ठिकाणी आता त्या विषयावर ह्याच्यामुळे बोलणार नाहीये की प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी अपंग असेल, शेतकरी असेल, शेतमजूर असेल, व्यापारी असेल किंवा आपल्या रिटायर झालेले जे नोकरदार आहेत, त्यांनी ज्या ठेवी ठेवल्या ते स्वतः प्रत्यक्ष या ठिकाणी एक जण बोललेले आहे। म्हणून मी त्या विषयावर जास्त बोलणार नाही। SP साहेबांनी एक कमिटी या ठिकाणी साहेब निर्माण केली होती, ज्या कमिटीमध्ये सचिन भैया उबाळे आणि मी, महेश डोंगरे आणि आमचे सहकारी अक्षय पवार, आम्ही 3 जण शिरूर मधून या ठिकाणी त्या मीटिंगला गेलो। त्या मीटिंग मध्ये ज्या सुरेश कुटेने अशा पद्धतीने आम्हाला या ठिकाणी विश्वास दिला, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष 3 बैठकी आम्ही केल्या। 3ही बैठकीमध्ये ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी या ठिकाणी विश्वास दिला की मी तुमचे पैसे लवकरच देणार आहे, ज्या तारखा त्यांनी आम्हाला आतापर्यंत दिलेल्या होत्या, त्या तारखेचा एकही वायदा त्यांनी आजपर्यंत पूर्ण केलेला नाही। म्हणून ठेवीदारांनी या ठिकाणी आतापर्यंत विश्वास त्यांच्यावर ठेवलेला आमचा विश्वास उडाला। अनेक ठिकाणी त्याच्यावर गुन्हे दाखल झाले आणि आता प्रशासनाचं काम आहे की त्याला या ठिकाणी कसं शिक्षा द्यायची आणि आमचे पैसे कसे उपलब्ध करून द्यायचे। त्याची प्रॉपर्टी असेल, त्याचा कोणता फॉरेन फंड 2000 कोटी कुठून येणार होते ते प्रशासनाने पाहावं, 2000 कोटी येणार आहेत का नाही येणार आहेत ते त्याच्याकडून उघडून घ्यावं, अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो। आणि ठेवीदारांचे पैसे लवकरात लवकर कसे मिळतील या ठिकाणी प्रशासनाने, सर्व अधिकाऱ्यांनी आणि विशेष करून मी कलेक्टर साहेबांना विनंती करेन की त्यांनी या प्रकरणामध्ये विशेष लक्ष द्यावं। सचिन भैया उबाळे गेल्या 7 दिवस ज्यांनी उपोषण या ठिकाणी केलं, त्या माणसाचा एकही रुपया आपल्या या आपण ज्या बँकेत ठेवी ठेवल्या त्या बँकेत त्यांचा कुठल्याही मल्टी स्टेट मध्ये एकही रुपया नाही। या सर्वसामान्य ठेवीदारांसाठी आपल्या जीवाची बाजी ज्या सचिन भैयाने लावली, त्याच्या लढ्याला, त्याच्या उपोषणाला आम्ही या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि त्याच्या लढ्यासाठी या ठिकाणी जे काही करायची वेळ सर्व ठेवीदारांना विनंती करतो की तुम्ही आमच्या बरोबर या ठिकाणी खांद्याला खांदा लावून आणि एकजुटीने, एक ताकदीने या ठिकाणी उभा राहावं। आदरणीय तहसीलदार केडकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांची टीम उपस्थित आहे। आपण त्यांना निवेदन देणार आहोत आणि त्या निवेदनामार्फत मी त्यांना विनंती करतो की प्रशासनाच्या वतीनं आमच्या व्यथा, आमच्या भावना आणि आमची जी मागणी आहे ती आपण या ठिकाणी आपल्या वरिष्ठांना कळवावी आणि आमच्या ठेवी कशा लवकर मिळतील यासाठी आपण प्रयत्न करावे अशी आपल्याला विनंती करतो। आणि आपण या ठिकाणी तहसीलदार केडकर साहेब आणि तलाठी सन्माननीय शब्बीर पठाण आणि आपले मंडळ अधिकारी केडकर साहेब यांना विनंती करतो की आमचं निवेदन आपण या ठिकाणी स्वीकारावं। थोडा मागा सारखा पायज भाई असे घ्या ना सगळे आपल्या व्यथा, आपल्या भावना हे सगळीकडे पोहोचल्या पाहिजेत। प्रसंग टाका इथून पुढे ट्रॅक्टरवाल्यांनी रस्ता
मोकळा करून